नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM मी आहे मेधा. कार्यक्रम आहे डॉक्टर्स रूम. मंडळी, तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमात आधी मी स्वागत करते. मंडळी, उद्या आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर हा दिवस 2 कारणांसाठी साजरा केला जातो. एक तर आहे हा बालदिन, पंडित नेहरूंचा जन्मदिवस, आणि दुसरा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर दुसरा दिवस आपण पाळतो तो म्हणजे जागतिक मधुमेह दिन. आपण फोकस करतोय आपल्या डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून असल्यामुळं या जागतिक मधुमेह दिनावर. मंडळी, आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस घरोघरी डायबेटिक पेशंटची संख्या वाढते. म्हणजे पूर्वी कधीतरी एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला डायबिटीस असणारी दिसायची, पण आता अक्षरशः आपण साधी गोष्ट अगदी चहा द्यायला लागलो की शुगर की विदाऊट शुगर अशा पद्धतीनं विचारतो. इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे. नक्कीच ही संख्या चिंताजनक आहे आणि खूप मोठं आव्हान आपल्या संपूर्ण आरोग्य संस्थेपुढं किंवा आरोग्य यंत्रणांपुढं आहे हे डायबिटीसचं. तर ही माहिती आपण सगळी घेणारच आहोत की मधुमेह कशामुळं होतो, याची लक्षणं किंवा कारणं काय आहेत हे सगळं बघणारच आहोत. पण पहिल्यांदा आपण बघूया की हा जागतिक मधुमेह दिन कधीपासून सुरू झाला, म्हणजे 14 नोव्हेंबरच का, आणि याच दिवशी आपण जागतिक मधुमेह दिन पाळतो का, याच्या मागं काय कारण आहे. एकूणच या सगळ्या डायबिटीसची संपूर्ण जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्याविषयी आधी आपण जाणून घेणारच आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेदाचार्य डॉक्टर योगेश माइंडकर. नमस्कार सर. नमस्कार. हा जो उद्या होणारा जागतिक मधुमेह दिन आहे, तर त्यानिमित्तानं आपण दरवर्षी जशी WHO एक थीम लाईन देते किंवा एकूणच आपल्याला समजतं की डायबिटीस किती प्रकारचा आहे, आता बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण तरीसुद्धा जे नव्यानं या सगळ्या गोष्टी ऐकतायत किंवा नव्यानं या डायबिटीसला मधुमेहाला सामोरं जात आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हे सगळं पुन्हा एकदा सांगूया. नक्कीच. आत्ताच जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीस हे खरंच आजच्या आरोग्य व्यवस्थेपुढचं एक मोठं आव्हान म्हणून उभं ठाकलेलं आहे. आपली जी साधारण जागतिक लोकसंख्या आहे 800 कोटी, त्यापैकी साधारण आत्ताचं एस्टिमेट जे आहे त्यानुसार 53 कोटी लोक हे जगभरात डायबेटिक आहेत. तर या लोकांचे औषधोपचारासाठी खूप मोठा आर्थिक भार यांना सोसावा लागतोय. शारीरिक त्रास त्यांना होत आहेत ते वेगळे, आणि एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेवर पण एक मोठं आव्हान अर्थव्यवस्थेसमोर या आजारानं उभं केलं आहे. आणि म्हणूनच याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं आणि जे काही उपचाराच्या पद्धती आहेत त्याविषयी लोकांना माहिती करून देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही गरज लक्षात घेऊनच 1991 पासून दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर. याची सुरुवात जी झालेली आहे ती इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन आणि WHO यांनी 1991 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. अवेअरनेस यावा या दृष्टिकोनातून खरं तर आपण हा दिवस पाळतोय. अगदी बरोबर, पाळणं बरोबर शब्द आहे हा. आणि या विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन 2006 मध्ये युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी देखील या दिवसाला मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं आता जगभरात युनायटेड नेशन्सचे जे काही सदस्य आहेत त्या सगळ्या देशांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर हा दिवस पाळला जातो. आणि डायबेटीसविषयी अवेअरनेस निर्माण करणं, त्याच्या उपचार पद्धतींविषयी लोकांना माहिती करून देणं, तो जर ट्रीट केला नाही तर त्याचे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत याविषयी देखील लोकांना सावध करणं, अशी ही सगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा दिवस आपण साजरा करतोय. बरं, मला वाटतं सर की थीम यावर्षी वेगळी दिलेली नाही, कारण 2021 पासून 23 पर्यंत एकच थीम त्यांनी ठेवलेली आहे. कोणती आहे ही थीम? बरोबर आहे. 2021 ते 23 यासाठी ॲक्सेस टू डायबिटीस केअर अशी थीम आपल्याला हा दिवस पाळताना दिलेली आहे की सामान्यातल्या सामान्य लोकांना देखील डायबिटीसची जी औषधोपचार आहेत, ज्या उपचार पद्धती आहेत त्याचा ॲक्सेस मिळाला पाहिजे, त्यांना त्या उपचार पद्धती उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक माणसाला मधुमेहाचे योग्य वेळी आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत. या दृष्टीनं 2021 ते 23 मध्ये अशी ही थीम ठेवली गेलेली आहे. बरोबर आहे. हा ॲक्सेस कमी आहे लोकांमध्ये, म्हणजे त्याच्यासाठी अवेअरनेस कमी हे देखील एक कारण असेल, किंवा डायबिटीस झाल्यानंतर मी काय करू, मी कोणती उपचार पद्धती घेऊ, नेमकं याचं कारण काय आहे, असे अनेक संभ्रम सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये असतात. तर त्यामुळे सुद्धा ही थीम दिली असेल असं माझा अंदाज आहे. नक्कीच की अवेअरनेस कमी आहे हे तर नक्कीच आहे. बऱ्याचदा डायबिटीसचं जे फाइंडिंग आहे त्याला आम्ही ज्याला इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणतो त्या पद्धतीचं असतं. म्हणजे पेशंट दात काढण्यासाठी म्हणून जातो,
त्यावेळी डेंटिस्ट त्याला सांगतात की शुगर आणि बीपी चेक करून या, आणि त्यावेळी त्याला समजतं की त्याची शुगर 350 आहे. म्हणजे त्याची काही लक्षणं आहेत ती मला दिसली, म्हणून मी स्वतःहून गेलो आणि शुगर चेक करून घेतली आणि त्यातून ते सापडलं. असे पेशंट कदाचित कमी प्रमाणात मिळतील, पण अशी इन्सिडेंटल फाइंडिंग्स जास्त मिळतात. त्यामुळे 53 कोटी हा आता जो मी आकडा सांगितला जागतिक लोकसंख्येत डायबेटिक पेशंट, यापेक्षा हा खरा तर खूप मोठा असणार आहे. बरेच पेशंट असे आहेत ज्यांना अजून त्याचा अवेअरनेस नाही, किंवा मी डायबेटिक आहे हे माहिती नाही आहे, त्याची लक्षणं काय आहेत हे माहिती नाही आहे, आणि ती माहिती व्हावी यासाठी हा सगळा उपयोग. आणि असंही आपल्याकडे होतं की थोडंसं भीती वाटते, मला डायबिटीस झाला तर अनेक लोकांना काही काही गोष्टी झालेल्या बघितलेल्या असतात की वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात त्यांच्या आयुष्यामध्ये, किंवा अगदी डायबेटिक फूट होऊन किंवा एखादं बोट किंवा एखादा पाय अँप्यूट करण्यापर्यंत मजल गेली असती. आणि हे सगळं बघितल्यामुळं काही व्यक्ती तर शुगर चेक करायलाच जात नाहीत. भीती असते त्यांच्या मनामध्ये. भीती असते ही गोष्ट मान्य आहे, अगदी बरोबर आहे, पण ती भीती कमी करणं हाच या कॅम्पेनचा खरा मुख्य उद्देश आहे. कारण वेळेवर उपचार जर घेतले, वेळेवर आपण त्याच्यावर जर मधुमेहावर नियंत्रण ठेवलं, तर या गोष्टी आत्ता तुम्ही ज्या बोललात त्या टाळता येणं शक्य आहे. आपल्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं यामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे की इन्सुलिन एक खूप महत्त्वाचं औषध डायबिटीसच्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये मानलं जातं, आणि त्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस निवडलेला आहे. कारण सर फ्रेडरिक बँटिंग यांनी चार्ल्स बेस्ट या त्यांच्या मित्राबरोबर मिळून 1922 मध्ये इन्सुलिनचा शोध लावला. म्हणजे यावर्षीच त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. एक्झॅक्टली. आणि त्यांचा जन्मदिवस, त्यांचं या विषयातलं योगदान लक्षात घेऊन आपण हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतोय. बरोबर. सर, आता आपल्या बोलण्यात आलं की अवेअरनेस निर्माण करायचा, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून आपण हा 14 नोव्हेंबर दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळतोय. तर मला इथं लोकांना सांगायला आवडेल की आत्ता मी जे बोलले की अगदी पाय किंवा एखादं बोट अँप्यूट करायची वेळ येऊ नये म्हणून आपण हे सगळं आजचा कार्यक्रम लक्ष देऊन ऐकायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण हेही सांगणार आहे सर की नेमकं मधुमेह होतो म्हणजे आपल्या शरीराची नेमकी काय अवस्था होती, काय कारणं घडतात. कारण असंही म्हणतात की तुमच्या घराण्यात तुमच्या आई वडिलांना जर शुगर असेल तर तो तुम्हाला प्रोलॉंग करू शकाल, पण तो होणार, अशी सुद्धा एक भावना लोकांमध्ये असते. तर नेमकं हे सगळं सांगूया की कशामुळे होतो डायबिटीस, आणि खरंच तो अनुवंशिक आहे का, आणि मग त्याची लक्षणं काही दिसतात का, म्हणजे मग लोक यातून नक्कीच अवेअर होतील. खूप चांगला प्रश्न आहे. कारण डायबेटीस हा अनुवंशिक आहे किंवा अनुवंशिकपणानंच पुढच्या पिढीत येतोय असं चित्र काही वर्षापूर्वीपर्यंत होतं, पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. अगदी 20, 22, 25 वर्षाच्या मुलांना पण डायबेटीस आहे, आणि हा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळं, आपल्या लाईफस्टाईलमुळं होतोय, हे इथं खूप महत्त्वाचं आहे. डायबेटीसचे तसे बघायला गेले तर ढोबळमानानं 2 प्रकार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीस म्हणतो. त्याची पण थोडक्यात माहिती देतो. टाईप 1मध्ये काय असतं की इन्सुलिन ही जे काय डायबेटीसमधलं एक महत्त्वाचं हार्मोन आहे, तर ते तयार करणारी जी काय ग्रंथी आहे शरीरातली, पॅनक्रियाज, तर त्याच्या कामातच बिघाड झालेला असतो, आणि त्यामुळे शरीरात पुरेसं इन्सुलिन तयार होत नाही. यावर उपाय काहीच नाही, उपाय एकच, बाहेरून इन्सुलिन देणं. हा टाईप 1 डायबेटीस. पण याचं प्रमाण आहे ते अगदी खूप कमी आहे. हा जनरली लहान वयातच लक्षात येतो, आणि प्रमाण पण त्याचं खूप कमी आहे. पण आज जे तुम्ही आजूबाजूला बघताय, तर हे सगळे जे पेशंट आहेत हे टाईप 2 डायबेटीसचे. टाईप 2 डायबेटीस हा आपल्या जीवनशैलीमुळं, आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, बैठी जीवन पद्धत, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात बाहेरचं खाणं, या सगळ्याचा परिणाम म्हणून हा टाईप 2 डायबेटीस होतो. आता आपल्याला लक्षात आलं की नेमकी कारणं काय असावीत, पण तरी सुद्धा बैठी जीवनशैली आहे दिवसभराची, पण सकाळी आपण लवकर जर व्यायाम केला किंवा फिरणं असेल जे डॉक्टर सांगतात, म्हणजे एकूणच सूर्य वर आल्यावर मी फिरायला गेलो तर काय हरकत आहे, मग माझं फिरणं होतंय की मग मी दिवसभर बसून असेन किंवा गाडीवरून हिंडेन, असा एक प्रवाह आहे लोकांच्या मतांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर व्यायाम करतोय, मग मी भरपूर खाल्लं तर कुठं बिघडलं, आणि पोट भरून खाणं हे महत्त्वाचं आहे. मी काय खातो याकडे मी किती लक्ष द्यायला पाहिजे हे मी विचारच करत नाही आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगूया. अगदी बरोबर आहे. आत्ता सांगितलं त्याप्रमाणे जीवनशैलीत बदल हाच या डायबेटीसला कंट्रोल करण्याचा एकमेव उपाय आहे. आपण बघतोय की अनेक पेशंट तुमच्या घरात असतील, आजूबाजूला असतील,
वर्षानुवर्ष औषध घेतोय, सांगितलेलं पथ्य सगळं पाळतायत, व्यायाम रोजचा करतायत, चहा बंद आहे, साखर बंद आहे, गोड काही खात नाही आहेत, भात बंद केलेला आहे, पण तरी पण साखर वाढते, आता करायचं काय? तर असे रुग्ण पण तुम्हाला आजूबाजूला बरेचसे दिसतील. तर या सगळ्याचं उत्तर एकच आहे की डायबेटीस हा जीवनशैलीमुळं होणारा आजार आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हा काही कुठला व्हायरल डिसीज नाही आहे, हा काही कुठला बॅक्टेरियामुळं होणारा आजार नाही आहे, हा आपल्या चुकीच्या वागण्यामुळं, चुकीच्या खाण्यापिण्यामुळं, चुकीच्या विचार पद्धतीमुळं, अनावश्यक तणावामुळं, या सगळ्या जीवनशैलीतून निर्माण होणारा हा आजार आहे. आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे याचं एकच उत्तर आहे याला की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आपल्या जीवनशैलीत काही बदल, काही सकारात्मक गोष्टी या जर आपण आत्मसात केल्या तर याच्यावर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकू असा मला विश्वास वाटतो. नक्कीच मंडळी, या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळं आपल्या जीवनशैलीमध्ये एकदम प्रचंड असा बदल केल्यामुळं या शुगरला, या मधुमेहाला आपण नियंत्रित करू शकतो हे डॉक्टरांनी सांगितलं. या नोटवरच मी थांबते, एक ब्रेक घेऊन पुन्हा डॉक्टरांशी या सगळ्या संदर्भात अगदी डिटेल बोलते. नमस्कार मंडळी, डॉक्टर्स रूमच्या या पुढच्या भागात मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मंडळी, आपण आज बघतोय जागतिक मधुमेह दिन जो उद्या आहे, तर त्या अनुषंगानं आपण मधुमेहाबद्दल सगळीच माहिती घेतोय. आपल्याला डॉक्टरनी सांगितलं या ब्रेकला जाण्यापूर्वी की आपण लाईफस्टाईल चेंज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर योगेश माइंडकर यांची एक पेशंट आहे, तर तिची बाईट मी तुम्हाला ऐकवते आणि मग पुढे बोलते. नमस्कार, मी अंकिता अविनाश पाटणकर, राहणार सांगली. मी एक डायबिटीज पेशंट आहे आणि मला 2-3 महिने खूप त्रास होत होता डायबिटीजचा. साधारण एप्रिलच्या दरम्यान शुगर माझी खूप वाढली होती, 450 शुगर झाली होती. मग मी आमचे डॉक्टर माइंडकर यांना विचारलं, तर त्यांनी आयुर्वेदिक औषध सुरू करून बघा असा सल्ला दिला. एप्रिलमध्ये मी जेव्हा शुगर चेक केली तेव्हा 450 शुगर होती, प्लस HbA1c 10.25 होतं आणि युरिन माझं 4+ होतं. त्यामुळे डॉक्टरांनी जसं सांगितलं तशीच मी औषधं घेतली त्यावेळेला. त्या दरम्यान माझी शुगर नॉर्मल होत गेली. जवळजवळ 4 महिने मी औषध डॉक्टरांचं घेतलं आणि माझी शुगर अगदी नॉर्मल झाली होती. त्याच वेळ दरम्यान मी त्या औषधांबरोबर योगा, प्राणायाम आणि चालणं फिरणं हेही माझं त्याच्याबरोबर चालू होतं. 4 महिने रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर पुन्हा मी ऑगस्टमध्ये संपूर्ण माझं पुन्हा सगळं चेकअप केलं. आज सप्टेंबर अखेर माझा शुगरचा रिपोर्ट फास्टिंग 108, PPचा रिपोर्ट 146 असा आहे. HbA1c सुद्धा आता माझं 7 आलेलं आहे आणि युरिन 4+ जे होतं आता ॲब्सेंट आलेली आहे. आता मला शुगरची जराही भीती वाटत नाही, कारण मला आयुर्वेदिक औषधांचा खूप फायदा झाला आहे. धन्यवाद. सर, या पेशंटनी सांगितलं की इतकी वाढलेली शुगर, HbA1c असेल आणि युरिनमधली शुगर ॲब्सेंट येणं हा सगळा प्रकार आहे, तर हे फक्त औषधांनी तर झालेलं नसणार आहे. आणि आपण जसं मगाशी ब्रेकला जाण्यापूर्वी बोललो की जीवनशैलीतला प्रचंड बदल हा इथे अपेक्षित आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे. मगाशी आपण जसं बोललो त्याप्रमाणे आपण आजूबाजूला असे अनेक पेशंट बघतो की जे रेग्युलर औषधं सगळी घेत आहेत, भले पॅथी कोणतीही असू दे, आयुर्वेदाची घेत आहेत, ॲलोपॅथीची घेत आहेत, पण औषधं घेत आहेत, त्याबरोबर त्यांचं पथ्य सगळं पाळतायत, सांगितलेलं व्यायाम सगळा करतायत, पण तरीही काही लोक असे आपल्याला दिसत आहेत की ज्यांची शुगर कंट्रोल होत नाही आहे किंवा गोळ्यांचे डोस वाढवायला लागतात, मग ती शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर मी म्हटलं त्याप्रमाणे हा एक जीवनशैलीजन्य आजार आहे आणि जीवनशैलीतले बदल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. गोळ्या औषधं घेऊन आयुष्यभर रिपोर्ट नॉर्मल ठेवणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं हे डायबेटीसच्या ट्रीटमेंटचं अंतिम उद्दिष्ट असू नये असं मला वाटतंय. तर त्या दृष्टीनं आपल्या जीवनशैलीत काही बदल जे अपेक्षित आहेत त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. नक्कीच नक्कीच. सगळ्यात मोठा बदल म्हणजे आहारातला बदल. आपण आहारात तर नेहमी ऐकतो डायबेटिक पेशंटकडनं की साखर बंद केलेली आहे, गोड खात नाही आहे, चहा बिन साखरेचा पितो, भात बंद केलेला आहे. हे तर सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे काय खायचं आणि काय नाही. पण याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करायची गरज आहे. साधारण आपल्याला बघितलं तर लक्षात येईल की मागच्या 25-30 वर्षात हे डायबेटीसचं प्रमाण सगळं वाढलंय. तर 25-30 वर्षात आपल्या आहारात काय बदल झालेला आहे, आपली मागची पिढी जी खात होती आणि आपण आज जे खातोय यात काय बदल आहे याचा थोडा जर लक्ष देऊन आपण अभ्यास केला तर हे आहारातले बदल आपल्या लक्षात येतील.
हा कोणता रिसर्च नाही आहे, हा माझा कोणता दावा नाही आहे की हे मी सांगतोय हे यामुळं असं होतंय. फक्त जे आजूबाजूचं निरीक्षण केल्यावर मला जे वाटलं, ज्याला काही शास्त्रीय तथ्य पण आहेत, त्याला काही शास्त्रीय सिद्धांतांचं बॅकिंग पण आहे, अशा काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडतो. सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे गहू आणि तांदळाचा अतिरेकी वापर. गेल्या 25-30 वर्षात आपल्या जेवणातून भाकरी जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे आणि गहू आपण खायला सुरुवात केलेली आहे. तर जोपर्यंत लोक ज्वारी बाजरी खात होते तोपर्यंत हे डायबेटीज, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं, हार्ट डिसीज, हे जे काय आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, या सगळ्याचं प्रमाण कमी होतं. आणि हे आहारातला हा बदल झाल्यानंतर हे आजार वाढलेत. याचं काही कोरिलेशन कुठं आहे काय, याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. आज आपला आहार जो झालेला आहे तो एकसुरी झालेला आहे. सकाळी नाश्त्यामध्ये आपण पोहे खातो, उपीट खातो, त्यानंतर इडली खातो, डोसा खातो, दुपारी जेवणात पोळी आहे, भात आहे, रात्री परत तेच जेवण आहे. तर फक्त गहू आणि तांदूळ हे आपल्या खाण्यात येत आहेत. पण ज्वारी आहे, बाजरी आहे, वरी आहे, नाचणी आहे. आजकाल मिलेट्स हा शब्द खूप पॉप्युलर व्हायला लागला, म्हणजे जे डायबिटिक पेशंट आहेत ते सुद्धा आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांच्या मध्ये सुद्धा मिलेट्स हा शब्द खूप पॉप्युलर होतोय. मिलेट्समध्येच बहुतेक ही सगळी धान्य आहेत. बरोबर, अगदी बरोबर. हे सगळे मिलेट्स आहेत आणि मिलेट्सला सुपर फूड असं पण म्हटलं जातंय. आपण ही सगळी आपल्या ताटातून बाजूला काढून टाकलेली आहेत, पण याचं महत्त्व जागतिक आरोग्य संघटनेला कळलेलं आहे किंवा जगातल्या सायंटिस्टना कळलेलं आहे आणि याच्या प्रमोशनसाठी त्यांनी आता जोरदार प्रयत्न चालू केलेली आहेत की ही सुपर फूड्स आहेत आणि ही तुमच्या आहारात असली पाहिजेत. आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून येणारं 2023 हे जे वर्ष आहे ते इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून साजरं केलं जाणार आहे. ही जी मिलेट्स आहेत, आपण आता ज्या सगळ्याचा उल्लेख केला, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, तर हे सगळे आहाराच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत आणि हे आपल्या आहारात तुम्ही समाविष्ट करा. बरोबर. हे लोकांना पटवून देण्यासाठी पुढच्या वर्षभर जगात सगळीकडे या ॲक्टिव्हिटी चालणार आहेत. आणि आपण जे मिळतंय ते आपल्या ताटातनं बाजूला करून आपण गहू, तांदूळ, पिझ्झा, फास्टफूड या तर पुढच्या गोष्टी आहेत, पण ज्वारी बाजरीचा आहारात समावेश असला पाहिजे. हे एक माझं निरीक्षण सांगतोय, हा कुठला रिसर्च नाही आहे. बरोबर. तर ज्वारी बाजरी जर आपण आहारात ठेवली तर हा आपण मधुमेह किंवा हे लाईफस्टाईल डिसीज आहेत याच्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकू का, याचा विचार आपल्याला कुठंतरी केला पाहिजे. बरोबर. आणि आता आपण ह्या मिलेट्सबद्दल तर बोललोच, पण असंही होतंय का सर की प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आपल्या आहारातून खूप कमी जात आहेत? कारण या सगळ्यामध्ये आपल्याला उसळी किंवा वरण डाळ हा प्रकार अगदी कमी प्रमाणात घेतला जातो. उसळी तरी अनेक ठिकाणी घेतल्या जातील असंही नाही. मग भाज्या, फळभाज्यांचं प्रमाण असतं, पण पालेभाज्या आणि प्रोटीनसाठी आपण ज्या उसळी किंवा डाळी म्हणतो, आमटी आपण करतो आपल्या आहारात, तर त्याचं प्रमाण पण कमी झालंय म्हणून पण डायबिटीसचं प्रमाण वाढलंय असं म्हणता येईल? नक्कीच. आता काही दिवसापूर्वीच एक आर्टिकल आहे, पेपरमध्ये पण त्या संबंधित बातमी आलेली आहे की 10% जरी प्रोटीनचं प्रमाण तुम्ही वाढवलं, आहारातून कार्बोहायड्रेट 10% कमी करायचे आणि प्रोटीन 10% वाढवायचे, एवढं जरी केलं तरी ब्लड शुगर कंट्रोल व्हायला त्याची मदत होते. असा पण रिसर्च आहे. तर हा लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे अशा लाईफस्टाईलमध्ये आपल्या आहारात आपण काही बदल करू शकतो का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. खरं तर मंडळी, किती छोटे छोटे बदल करून आपण या मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतो हेच आपल्याला या सगळ्या डॉक्टरांच्या बोलण्यातून लक्षात येते. सर, आता आपण लाईफस्टाईल बदलामध्ये आहाराविषयी जेव्हा बघतो तेव्हा सांगितलं की आपण मिलेट्सवर जास्त भर दिला पाहिजे, आपल्या आहारातले प्रोटीन्स पण वाढवले पाहिजेत. आणि याला आयुर्वेदिक काही सिद्धांतांची पण जोड आहे. आपण हे जे म्हणतोय तर आयुर्वेदात सांगितलेला आहे एक प्रदेश विचार किंवा देश विचार नावाचा एक आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. अच्छा. तर ज्या गोष्टी तुमच्या भागात पिकतायत त्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. ते धान्याच्या बाबतीत असू दे, ते फळाच्या बाबतीत असू दे, तुमच्या आजूबाजूला पिकणारं जे आहे ते निसर्गानंच केलेली रचना आहे की ते तुम्हाला आरोग्यासाठी उपयोगी आहे. तर ज्वारी बाजरी ही जनरली आपल्या मातीतली पिकं आहेत. गहू हा आपल्याकडं जनरली होत नाही. काही उत्साही किंवा प्रयोगशील शेतकरी असतील ते करतील, पण हे थंड प्रदेशातलं पीक आहे आणि आयुर्वेदानुसार हे कफ वाढवणारं आहे, मधुर रसाचं आहे. कदाचित त्यामुळं मधुमेह वाढत असावा. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ग्लुटेन हा जो काही गव्हातला आहे आणि त्याचा आणि साखरेचा संबंध आहे असं सांगितलं जातं.
तर या सगळ्याचा विचार करता आपल्या प्रदेशात तयार होणारी फळं, आपल्या प्रदेशात तयार होणारी धान्य ही आपल्यासाठी जास्त हितकारक आहेत. बरोबर. सफरचंद चांगला आहे पण आपल्या भागात पिकत नाहीये, ते थंड भागात पिकते, तिथल्या लोकांच्या आरोग्यासाठी ते उपकारक आहे. बरोबर, म्हणजे त्याच्याऐवजी आपण पेरू जास्त पद्धतीनं खाऊ शकतो. पण पेरू कोणी खात नाही आज, ही खरी फॅक्ट जे आहे. इझी अवेलेबल आहे किंवा स्वस्त आहे तर त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतोय. तर आपल्याकडे असणारं डाळिंब असू दे, पेरू असू दे किंवा द्राक्ष असू देत, ही फळं आपल्यासाठी चांगली आहेत. आणि बाकीची जी फळं ज्या भागात पिकत आहेत, किवी जिथं कुठं त्याचं ओरिजिन असेल तिथल्या लोकांसाठी ते किवी आहे. आता ते नवीन आहे फॅड की आजारी पडला की पहिल्यांदा किवी, त्याशिवाय पुढं काही चालू होत नाही त्याचं. बरोबर. तर या काही छोट्या छोट्या गोष्टींचे बदल आपल्या जीवनशैलीत करून आपण या लाईफस्टाईल डिसऑर्डरवर सगळ्याच थोडाफार प्रमाणात का विना त्याचा उपयोग नक्की होईल. आहाराबरोबरच जेवणाची वेळ हे पण खूप महत्त्वाचं आहे. कामाचं स्वरूप, दगदग, कामाचा व्याप हे सगळं आपण सगळ्यांकडूनच ऐकतो. जेवणाच्या वेळा अनियमित आहेत, तर सगळ्यात आधी महत्त्व आपल्या आरोग्याला दिलं पाहिजे आणि जेवणाची वेळ नियमित असणं हे खूप गरजेचं आहे डायबिटीसच्या दृष्टीनं. पण तुम्ही 12 तासानंतर जेवताय आणि लगेच दुसरं जेवण 4 तासानंतर घेताय, तर शरीराला ते ॲडजस्ट करायला पण या दोन्ही जेवणातल्या ज्या काही शुगर लेवल्स आहेत त्या ॲडजस्ट करायला पण शरीराला थोडं त्रासदायक ठरतं. तर जेवणाची वेळ रेग्युलर असणं हे पण महत्त्वाचं आहे. दुपारचं जेवण आयुर्वेदानुसार साधारण 11 ते 1 या वेळेत दुपारचं जेवण होणं हे अपेक्षित आहे. आणि रात्रीचं जेवण पण साधारण 7-7:30 अगदी 8 वाजेपर्यंत तरी झालं पाहिजे. 11, 11:30, 12 ही आपल्या आयुर्वेदानुसार जेवणाची वेळ नाही. रात्रीचं जेवण हे साधारण झोपण्यापूर्वी 3 तास झालेलं असावं असा आपला एक आयुर्वेदिक सिद्धांत आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवणाचं प्रमाण जे आहे ते दुपारच्या जेवणाच्या तुलनेत साधारण रात्रीचं जेवण हे अर्धं असलं पाहिजे. त्याची क्वांटिटी हलका असलं पाहिजे पचायला आणि क्वांटिटी पण कमी असली पाहिजे. कारण दिवसभरात आपण काहीतरी आपल्या शारीरिक कष्ट असतात, शारीरिक हालचाली असतात, त्यामुळे तेवढ्या कॅलरीजची किंवा तेवढ्या आहाराची आपल्या शरीराला गरज आहे. पण रात्री जेव्हा तुम्ही काहीच हालचाली करत नाही आहे, जेवून फक्त झोपताय, तर अशा वेळी एवढं भरपेट खाणं हे शरीरासाठी आवश्यक नाही आहे. पण हल्ली होतंय उलटं. दुपारी ऑफिसची वेळ आहे, डबा घेऊन गेलेला आहे, डब्यात कधीतरी सकाळी केलेली पोळी भाजी घेऊन गेलेला आहे, जेवण व्यवस्थित नाही म्हणून संध्याकाळी डिटेल जेवण केलं जातं. हां, पण हा बदल खूप गरजेचा आहे असं मला वाटतं की रात्रीचं जेवण हे हलकं असणं हे या सगळ्या आजारांसाठी खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण हा एक खूप वादाचा मुद्दा पण आहे आणि महत्त्वाचा मुद्दा पण आहे की खूप पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं असा एक लोकांच्या मनात गोड गैरसमज आहे. पण आपल्या शास्त्रानुसार प्रमाणात पाणी प्यावं, अति पण पिऊ नये आणि कमी पण पिऊ नये. म्हणजे तहान लागल्यावर तहान क्षमेपर्यंत पाणी प्यावं असाही एक समज आहे, असं आयुर्वेद सांगतो. हो, अगदी बरोबर आहे. आयुर्वेद हे कस्टमाइज्ड सायन्स आहे, म्हणजे प्रत्येक शरीराची गरज वेगळी आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. बरोबर. की प्रत्येक माणसाचं त्याचं शरीराचं वजन असू दे, त्याचं कामाचं स्वरूप आहे, यानुसार त्याची गरज बदलते आणि त्या पद्धतीनं त्यानं वागावं. युनिव्हर्सल असे काही नियम आयुर्वेदानं बनवलेले नाही आहेत. एखादा माणूस उन्हात दिवसभर काम करतोय, त्याला घाम खूप येतोय, तर त्याची पाण्याची गरज जास्त असणार आहे. दुसरा AC मध्ये बसून दिवसभर काहीतरी टेबल वर्क करतोय, तर त्याची पाण्याची गरज कमी असणार आहे. पण दोघांनाही 4-4 लिटर पाणी प्या असा जर नियम करून दिला तर नक्कीच हा जो AC मध्ये बसून काम करणार आहे त्याला त्याचा फायदा होण्याऐवजी त्रासच जास्त होईल. त्याचप्रमाणे शरीराचं वजन आहे, 100 किलोच्या माणसाला पण तेवढंच आणि 35 किलोच्या माणसाला पण तेवढंच पाणी लागेल असं पण नाही आहे. तर असा एक ठोकताळा बनवणं, असा एक नियम बनवणं हे कुठंतरी चुकतंय असं मला वाटतं. आणि प्रत्येकानं तहान लागेल त्यावेळी आणि तहान भागेल इतपत पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर झोपेची वेळ, प्रमाण हे देखील गरजेचं आहे. ओव्हरऑल आरोग्यासाठी 6 ते 8 तासाची पुरेशी झोप घेणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. झोपेची वेळ, आपल्या शरीरात जे काय आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो, तर त्याचा देखील कुठंतरी विचार झाला पाहिजे. म्हणजे 3-4 वाजता झोपतो आणि सकाळी 12 वाजता उठतो हे पण हिस्ट्री घेताना सांगणारे पेशंट आहेत. म्हणजे आजोबांची उठायची वेळ आणि नातवाची झोपायची वेळ सध्या एकच झालेली आहे. तर हे कुठंतरी चुकतंय. तर या ज्या काही चुका आहेत तर याचा कुठंतरी या लाईफस्टाईल डिसऑर्डरशी संबंध आहे. या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. फक्त डॉक्टर 2 गोळ्या द्या, माझी शुगर कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, या BP वाढले, फक्त मला गोळीनं कंट्रोल करायचे,
ॲलोपॅथी बंद करायची आहे, आयुर्वेदिक चालू करायची आहे, अशा वेगवेगळ्या पेशंटच्या अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षावर आपण बऱ्याचदा खरं उतरू शकत नाही. याचं कारण हेच आहे की याच्या मागचं मूळ जे आहे हे आत्ताची जी आपली सगळी चुकीची जीवनशैली आहे ती आहे आणि ती करेक्ट करणं हे आपल्याला फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा, कारण म्हणतात की स्ट्रेस वाढलाय का म्हणून शुगर वाढली आहे का, असंही होतं. म्हणजे बाकी सगळी जीवनशैली तुमची चांगली आहे, आहार व्यवस्थित आहे आणि स्ट्रेसच तुम्हाला खूप आहे, तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही. हे स्ट्रेस महत्त्वाचं कारण आहे ह्याला. अगदी नक्की. स्ट्रेस आता तुम्ही म्हणाला तसं अगदी शाळकरी मुलापासून आज सगळे स्ट्रेसमध्ये असं स्वतः समजतात, मानतात, असतात, काय माहीत नाही आपल्याला. पण स्ट्रेस आहे हे अगदी प्रत्येकजण अगदी अभिमानानं सांगतो, तो सगळ्यांनाच असतो असं पण लोकांचा एक समज आहे. तर हा स्ट्रेस कमी करणं, त्यासाठी काही बदल करणं हे खूप अपेक्षित आहे, खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा शरीरात काही बदल होत असतात. ॲड्रिनालिन, कॉर्टिझॉल यासारखी काही हार्मोन्स आहेत, जी स्ट्रेस हार्मोन म्हणतो आपण कॉर्टिझॉलला. तर हे स्ट्रेस असताना शरीरात सिक्रेट होतं आणि ते इन्सुलिनच्या कामात अडथळा आणतं. त्यामुळं त्याचा डायरेक्टली जरी काही संबंध नसेल तरी इनडायरेक्टली त्याचा या मधुमेहाशी म्हणा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं स्ट्रेस कमी करणारी काही आसनं शिकून घेणं, काही प्राणायाम शिकून घेणं, योग निद्रासारखे काही प्रकार आहेत ज्यांना आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. आणि मुख्यतः सकारात्मक जीवनशैली ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अतिशय योग्य गमक सांगितलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही सर. तुम्ही हे सगळं ऐकल्यावर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जीवनशैली पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. आपला आहार विहार, आपली झोप, व्यायाम आणि स्ट्रेस रहित म्हणजे कोणतीही चिंता किंवा ताणरहित जीवन असणं, हे सगळं जर आपण सांभाळू शकलो, हे सगळं जर आपण अचीव करू शकलो, तर मग हा जागतिक मधुमेह दिन कोणासाठी, माझ्यासाठी तर काय नाही असं म्हणायला हरकत नाही. एकूणच खरं तर सगळ्यांनी हा विचार करायला हवा आहे. दिवसेंदिवस इतकी लाईफस्टाईल आपली चुकीची होत चालली आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला हे समजतं आहे पण उमजत नाही आहे आणि आपण ते करत नाही आहे. पण नाही, आपण हे करायला पाहिजे. एकूणच स्वतःवरचा, आपल्या देशावरचा जो ताण आहे आपल्या आरोग्याविषयकचा, तर तो कमी करायसाठी प्रत्येकानं आपण एक पाऊल टाकूया ना. आरोग्यपूर्ण जीवनासाठी जीवनशैलीमध्ये बदल करूया आणि या मधुमेहाशी 2 हात करून आपल्यापासून दूर ठेवूया असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आपल्याला आत्ता डॉक्टर योगेश माइंडकरांनी जे आयुर्वेदाचार्य आहेत त्यांनी इतकी सखोल माहिती दिलेली आहे. बघा, प्रयत्न करूया सगळे मिळून. तर आज आपण इथेच थांबूया. सर, तुम्ही इथे येऊन मात्र खूप छान पद्धतीनं एक वेगळा दृष्टिकोन आपल्या सगळ्या लिसनर्सना दिलेला आहे. बघूया सगळे फॉलो करतायत का, आणि आपण आशा करूया की करतील सगळे फॉलो. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.